ओम शांती. आज आहे 21 मार्च 2025ची साकार मुरली. आज बाबा म्हणतायत, हे माझ्या गोड मुलांनो, तुम्हाला आपल्या योग बलाने साऱ्या सृष्टीला पावन बनवायचे आहे आणि या योग बलानेच तुम्ही मायावर विजयी होणार आहात आणि तुम्ही मायावर विजय झाला तर तुम्ही जगज्जीत बनणार आहात. म्हणजे बाबा आज आपल्याला महावाक्य सांगत आहेत की माया जीत जगज्जीत. पुन्हा बाबा आज आपल्याला प्रश्न विचारत आहेत मुरलीमध्ये की बाबांचा पाठ कोणता आहे आणि या पाठला तुम्ही मुलांनी का ओळखलं आणि कसे ओळखले आहे. आपल्याला माहिती आहे की बाबा कधी येतात या धर्तीवर संगम युगामध्ये. मग संगम युगामध्ये येऊन बाबा आपल्याला या सृष्टीचक्राचं आणि आपल्या संपूर्ण आत्म्याचं ज्ञान बाबा आपल्याला संगम युगामध्येच देतात. पुन्हा बाबा आपल्याला म्हणतात आणि हा पार्टमध्ये मी तुमची सगळी दुःख दूर करून संपूर्ण सुखाच्या दुनियेमध्ये मी तुम्हाला घेऊन जातो. या सुखाच्या दुनियेत घेऊन जाण्यासाठी प्रथमतः तुम्ही सगळ्यांनी मला ओळखले आहे की ईश्वर कोण आहे, परमात्मा कुठे आहे आणि त्यांचे कर्तव्य काय आहे. यामुळे तुम्ही ओळखल्यामुळेच त्यांच्या संपूर्ण पार्टला तुम्ही जाणले आहे. हा आहे बाबांचा विशेष पाठ की दुःख दूर करून सुखाच्या दुनियेत आपल्याला बाबा घेऊन जाणार आहेत. पुन्हा बाबा आज मुरलीमध्ये आपल्याला सूक्ष्ममतांचं वर्णन करत आहेत की सूक्ष्ममतांमध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांचीही उपस्थिती आहे. तिथे हड्डी आणि मांस ह्याचं शरीरच नाही, फक्त आणि फक्त एक लाईटचं काचचं शरीर आहे. पुन्हा बाबा तिथे आपल्याला सांगत आहेत की ओम शांतीचा अर्थ बाबांनी मुरलीच्या सुरुवातीला सांगितला आहे. ओम म्हणजे आत्मा आणि शांती म्हणजे मी आत्मा शांत स्वरूप आहे. मी आत्मा शांतीच्या दुनियेमधून आलेलो आहोत. बाबा मुरलीमध्ये इंग्लिशमधून प्रत्येक वेळी सांगत असतात की आपलं घर स्वीट सायलेन्स होम आहे, म्हणजे मधुर शांतीची दुनिया आहे. पुन्हा बाबा आपल्याला सांगतात की मी दुःख हरता आणि सुख करता आहे. मीच तुम्हाला रावणाच्या कैदेमधून सोडवायला आलेलो आहोत. बाबा कधी येतात ह्या धर्तीवर? रात्री येतात, दिवसा येतात. त्यांची तिथी, वेळ, वार, वर्ष आपल्याला काहीही माहिती नाही. पण तुम्हाला माहिती आहे की बाबा येतात ते कुठल्या कामासाठी येतात आणि आपल्याला त्याच्यातून काय घ्यायचे आहे, त्यांची कर्तव्य काय आहे. पण पूर्ण विश्वाला हे माहीतच नाही. फक्त तुम्ही ओळखले आहेत, म्हणून तुम्ही खूप भाग्यवान आहात. आपण पद्मापदम भाग्यशाली आत्मा आहोत असं बाबा आपल्याला आज सांगत आहेत. मनुष्य बाबांना ओळखत नाहीत आणि जे ओळखत नाहीत बाबा म्हणतात ते अनाथ आहेत, कारण त्यांना आपल्या सत्य माता पितेचा ओळखच नाही. म्हणून आज मुरलीमध्ये गीत पण तेच आहे, तुम्ही हो माता पिता तुम्ही, तुम्ही हो बंधू सखा तुम्ही. म्हणजे परमात्मा आपल्या आत्म्याचा माता पिता बंधू सखा सद्गुरू सगळी नाती ही आपल्या परमात्म्यासोबतच आहेत. आपले शिवबाबाच आपल्यासाठी सगळे आहेत. बाबा आज मुरलीमध्ये हे पण सांगत आहेत की प्रत्येक नाती निभावताना ओळखताना आपल्याला सत्यपिताची ओळख असली पाहिजे आणि जर ती नसली तर त्यांना बाबा म्हणतात तुम्ही अनाथ आहात आणि आपल्याला मातापितांची ओळख आहेत, त्यामुळे आपण अनाथ नाही. आज बाबा सांगतात की ब्रह्मा देवताय नमः, विष्णू देवताय नमः, शंकर देवताय नमः आणि शेवटी म्हणतात शिव परमात्माय नमः. बाबा आज एक खूप महत्त्वाचं वाक्य सांगत आहेत की आत्तापर्यंत बाबांनी ते कधीच उच्चारलं नाही की ब्रह्मा रचता नाही आहे, ब्रह्मा पण माझीच रचना आहे. ब्रह्माला कधीही रचता असे म्हणता येणार नाही, कारण मीच सृष्टीचा रचयिता आहे. शिवबाबाच या संपूर्ण सृष्टीचे रचयिता आहेत. पुन्हा बाबा आज सांगतात की मला आठवण केली तरच तुमचे विकर्म विनाश होणार आहेत. बाबा आज भक्ती आणि ज्ञानातला एक फरक पण सांगत आहेत आणि एक साम्य पण सांगत आहेत. भक्तीमध्ये आपण सत्यपिताला न ओळखताच पूजा पाठ करत असतो, पण भक्ती आणि ज्ञानामध्ये एक साम्य आहे की त्या दोन्हीमध्ये पण आपण दान करतो आणि दान म्हणजे काय, श्रेष्ठ कर्म दोन्हीमध्ये केलं जातं. पण ते दान केल्यामुळे आपण पुण्यात्मा बनतो
आणि भारताला महादानी म्हणले गेलेले आहे. मी म्हणजे परमात्मा शिव या धर्तीवर येऊन काय करतो, तर या सृष्टीचं पुनरुज्जीवन म्हणजे रिजोनेट करतात ह्या पूर्ण विश्वाला. पुन्हा बाबा आपल्याला आज सांगतात की प्रत्येक वेळी आपण हा विचार केला पाहिजे की मी एक निमित्त आहे, मी एक ट्रस्टी आहे. हे सगळं बाबांचं आहे, बाबाच माझ्याकडून करून घेणार आहेत. आणि आपल्याला ह्या दुनियेमधून जायचे आहे, त्यामुळे दुःखी होण्याचं काहीही कारण नाही आहे. पुन्हा बाबा आज अमेरिका आणि रशियाला आठवण करत आहेत की हे दोघे सख्खे भाऊ आहेत की सावत्र भाऊ आहेत काही माहीत नाही, पण हे दोघे भावांनी जर एकत्र आले तर या संपूर्ण विश्वावर राज करू शकतात. आणि पण हे शक्य नाही, ड्रामामध्ये ह्याची नोंद नाही. पुन्हा बाबा सांगतात जर अंतिम समय माझी आठवण काढूनच जर या आत्म्याला शरीर सोडायचं असेल तर तुम्हाला व्यक्ती, वस्तू, पदार्थ यामधून तुम्हाला तुमचा मोह काढून टाकावा लागेल. आणि मोह काढून टाकण्याची एक रीत पण बाबांनी सांगितलेली आहे की प्रत्येक वेळी आत्मा समजून वावरा. प्रत्येक व्यक्तीला आत्मा समजा. मी आत्मा अजर, अमर, अविनाशी आहे ह्याचा अभ्यास निरंतर करा. पुन्हा बाबा आज सांगतायत मंत्र मुरलीच्या शेवटी, मन मना भव, की मनामध्ये फक्त आणि फक्त माझीच आठवण ठेवा. आजच्या वरदानामध्ये बाबा आपल्यातला एक दुर्गुण आहे तो काढण्यासाठी सांगत आहेत की तो खूप सूक्ष्म आहे आणि तो आहे द्वेष म्हणजेच रोब. त्या अंशाला, त्या द्वेषाच्या अंशाला बाबा म्हणतात कसं काढायचं आहे. आपल्याला क्रोध येत नाही, आपण कुणाला मारतही नाही हाताने पायाने आणि कुणाला चुकीचं बोलतही नाही, पण कुठलंही चुकीचं काही काम झालं तरी असे का झाले, माझ्याकडून हे व्हायला नको हवे होते, त्यांनी असं का केलं, तो द्वेषाचा छोटासा अंश पण आपल्यात नको आहे. मग त्यासाठी उपाय काय, तर बाबा म्हणतात स्वमानधारी आत्मा भव. आपण जेव्हा स्वमानात राहतो तेव्हा ती स्वमानधारी आत्म्यामध्ये दयाळू, प्रेम आणि दाता हे संस्कार आपल्यामध्ये उठून येतात. आणि मग आपल्यामुळे कुणालाही काहीही वाईट आपल्याकडून अपशब्द बोलले जात नाही किंवा संकल्प पण केले जात नाही. त्याच्यामुळे ती आत्मा असे का होते हा सूक्ष्म अंश पण आपल्यामध्ये रोबाचा येत नाही. ती आत्मा सगळ्यांना सहयोग देते, आधार देते. कुणी कमजोर झाला आहे मनाने, संकल्पाने, त्यांनाही ती आधार देऊन सहयोग देते. अशी स्वमानधारी आत्मा पुण्यात्मामध्ये गायली जाते. त्यामुळे बाबा म्हणतात की या अंशाला पण जर आपल्याला संपूर्ण मुळापासून काढायचं असेल तर निरंतर स्वमानामध्ये राहा. पुन्हा आजचं बोधवाक्य बाबा सांगत आहेत, संतुष्टतेची आणि प्रसन्नतेची विशेषताच उडत्या कल्याचा अनुभव करवितात. संतुष्टतेची आणि प्रसन्नतेची विशेषताच उडत्या कलेचा अनुभव करवतात. आजचा अव्यक्त विचारा सत्यता आणि सभ्यताचा वर आहे. बाबा म्हणतात की जर आपण आत्मा समजून निरंतर राहिलं, कारण आत्मा म्हणजे अजर, अमर, अविनाशी, तर आपल्यात संपूर्ण निर्भयता येते. आणि मनच आहे सच तो बेठो नच, म्हणजे जहा तिथं सत्यता आहे तिथे आपण आनंदाने नाचतो. आणि जिथे कमजोर संकल्प आहेत म्हणजे तिथं भय आहे, तिथे अशांती आहे, तिथे आपण आनंदाने नाचू शकत नाही. त्यामुळे सत्यताचा आधार आहे. सभ्यतेने जर आपल्याला बाबांना प्रत्यक्ष करायचं असेल तर आपल्याला निर्भयता हा गुण आपल्यात आला पाहिजे. ओम शांती.